विराज राधिकाच्या प्रेमात पडला होता आणि ही गोष्ट ईशानीच्या लक्षात आली होती. तरी पण ईशानी विराजवर न रागावता त्याला समजून घेत होती. आता तिने सुद्धा मनाशी निश्चय केला होता की विराज आणि राधिकाला एकत्र आणायचे. ईशानी विराजला विचारते, जर राधिकाने लग्नाला नकार दिला तर? तिने नकार दिला तर तेच करावं लागेल. तू रेडी आहेस ना? विराजने विचारलं. हो, मी पण येते तिला उचलायला, ईशानी हसत बोलली. ईशानी, थँक यू सो मच. तू मला समजून घेतलं. उलट तू मला जाणीव करून दिली की माझं तिच्यावर प्रेम आहे. नाही तर तुझ्या जागी कोणी दुसरी असती तर माझा बदला घेतला असता. विराज हसत बोलला. तू आजपर्यंत मला सांभाळून घेतलंस, मग मी तुला थोडं सांभाळून तर घेऊ शकतेस. आणि काय रे, आपल्यात नो सॉरी नो थँक्यू होतं ना, मग आता का थँक्यू बोलतोय? ईशानी, कारण आता गरज आहे. निदान राधिका माझ्याजवळ येईपर्यंत तरी तुला थँक्यू बोलायला हवं. त्यानंतर मग नाही बोलणार, विराज हसत बोलला आणि ईशानीने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. फाईन. आज तू जर सक्सेस झाला तर ठीक आहे, नाही तर उद्या काही वेगळा प्लॅन बनवावा लागेल. ईशानी, डोंट वरी, माझे प्लॅन रेडी आहेत. आय एम ऑन राईट ट्रॅक, विराज विचार करत बोलला. फाईन. यावेळी गडबड करू नको. तिच्या बाबांना विश्वासात घे. त्यांना जिंकलंस तर तू अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. ईशानी, त्यांना तर मी नक्कीच कन्व्हिन्स करेन, पण राधिकासाठी काहीतरी स्पेशल करणार आहे. तिच्या मनातले सगळे निगेटिव्ह पॉइंट्स मला काढून टाकायचे आहेत, तरच मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे येईल. विराज, यू आर राईट. तिला वाटलं की तुझं आणि तिचं लाईफ खूप वेगळं आहे. ती तुझ्या लायक नाही, कारण तू एकदम हँडसम, सक्सेसफुल, रॉकस्टार आणि ती एकदम साधी. ईशानी, प्रेमात या सगळ्या गोष्टी फालतू आहेत. प्रेम तर मनापासून होतं. हे अमन नमनचं बघ ना. त्यानंतर न पाहताच मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. आता ते काळे झाले तरी माझं प्रेम थोडीच कमी होणार आहे. विराज दोन्ही बेबींकडे प्रेमाने बघत बोलला. तेच तर तुला सिद्ध करायचं आहे. तिला पटवून द्यायचं आहे की तू तिच्यावर किती प्रेम करतो आणि ती ज्या गोष्टी घेऊन बसली आहे त्या किती फालतू आहेत. ओके, मी जाते. मला काय करायचं ते फोन करून सांग, ईशानी बोलली आणि मग पुन्हा जवळ येऊन तिने अमन आणि नमनला किस केलं आणि निघून गेली. विराजने त्या दोघांना बेडवर ठेवलं. हे माय बेबी, फक्त एक दिवस आणि मग तुमची मम्मा पण आपल्या सोबत असेल. विराज त्या दोघांना किस करत बोलला. तसं त्यांनी पण हातपाय नाचवून जणू त्याला साथ दिली. तेवढ्यात त्या दोघांना सांभाळणारी नर्स आली. विराज मग उठला आणि बाहेर आला. इकडे राधिका संध्याकाळी सोफ्यावर बसलेली, मांडीवर लॅपटॉप ठेवून ती त्यात तिच्या भविष्यासाठी जर्मनीमध्ये काय काय चान्स आहे ते बघत होती. पण मनात मात्र सतत बेबी आणि विराजचा चेहरा दिसत होता. त्यामुळे वैतागलेली होती. त्यात बाबा आल्यापासून रूम बाहेर पडलेच नव्हते. जेवण सुद्धा त्यांनी रूम मध्येच घेतलं होतं. सध्या तिच्या लाईफमध्ये तिला काहीच फ्युचर दिसत नव्हतं. राधिका, आवाजाने राधिका मानवर करून पाहिलं. तिची आई चहा घेऊन आलेली. तुझ्या बाबांना दे, बघ उठलेत का? आई चहा टेबलवर ठेवत बोलली. तूच जाऊन दे ना, राधिका निर्विकारपणे बोलली. नाही जाऊ शकत, तू दे त्यांना, यमुनाबाई बोलली आणि निघून गेली. राधिकाने लॅपटॉप ठेवला आणि चहा घेऊन रूम मध्ये गेली तर बाबा खिडकीतून बाहेर बघत होते. बाबा, चहा पिऊन घ्या, राधिका बोलली. बाबांनी मागे वळून पाहिलं आणि पुन्हा बेडवर येऊन बसले. बाबा, झालं गेलं विसरून जा ना आता. माहिती आहे तुम्हाला या सगळ्यांचं खूप वाईट वाटतं, पण आता वेळ परत येत नाही. मला वाटतं तुम्ही सगळं विसरून जा आणि सगळ्यांशी पहिल्याप्रमाणे बोला. तसंही उद्या इथून गेल्यावर पुन्हा आपण इथं येणार नाही, राधिका त्यांना बोलली. पण स्वतः मात्र मनात हे सगळं मानायला तयार नव्हती. राधिका, तुला माहिती आहे तुझ्या आईचं आणि माझं लव्ह मॅरेज आहे, पण तरीही माझ्या पडत्या काळात तिने माझी साथ नाही दिली. फक्त मी जेलमध्ये गेलो
म्हणून कितीतरी नाती दुरावली. माझा मान सन्मान गेला जो कमावला. मला वयाची 50 वर्षे लागली होती. तो एका दमात गेला. बाबा डोळ्यात अश्रू आणत बोलले, इट्स ओके बाबा. आयुष्य आहे. चढ उतार तर होतच राहतात. आपण जे चांगलं आहे ते फक्त मनात ठेवायचं. वाईट गोष्टींपासून फक्त शिकायचं. त्या लक्षात नाही ठेवायच्या. राधिका त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलली. बाबांनी मान वर करून तिच्याकडे कौतुकाने पाहिलं. माझी राधिका इतकी मोठी झाली, कळलं पण नाही. बाबा हलकेच हसत बोलले, परिस्थिती सगळ्यांना शिकवते बाबा. राधिका आवंढागिळत बोलली, आता माझ्या आयुष्यात मला फक्त तुला चांगल्या घरी राहताना बघायचं आहे. बाबा तिच्याकडे बघत बोलले आणि एक दुःखाची लकीर तिच्या डोळ्यात डोकावून लगेच निघून गेली. हे आता कधीच शक्य नाही, राधिका मनातच बोलली. त्याच वेळी बाहेर बेलच्या वाजण्याचा आवाज आला. मी बघते, राधिका बोलली आणि बाहेर आली. पण तिच्या अगोदर यमुनाबाई दरवाजा उघडायला गेली होती. मग राधिका मागे वळली. पण लगेच तिच्या कानावर यमुनाबाईचा एकदम एक्साइटेड आणि मोठा आवाज आला. तो, तू डॉक्टर विराज बरोबर ना? यमुनाबाई मोठ्याने विचारत होती. येस आंटी, विराजचा आवाज आला आणि राधिकाने घाबरून दरवाजाकडे पाहिलं. माय गॉड, तू खरंच इथं आला? तू नव्याला भेटायला आला का? नव्या बोलत होती की तू अजून तिचा मित्र आहे. माझ्या मैत्रिणी दिवाण्या आहेत तुझ्या तू. यमुनाबाई एक्साइटमेंटमध्ये काहीही बरळत होती. आंटी, मी आत येऊ का? मग आपण बोलू. विराजने थोडं हसून विचारलं आणि यमुनाबाईने लगेच त्याला आतमध्ये घेतलं. इकडे त्याला आतमध्ये आलेलं पाहून राधिकाचे पाय लटपटू लागले. एक अनामिक भीती मनात दाटून आली. तो सगळं सांगणार तर नाही ना? आणि सांगितलं तर काय होईल? राधिकाचे हात थरथर कापू लागले. तेवढ्यातच बाहेरचा गोंधळ ऐकून नव्या पण बाहेर आली आणि समोर विराजला पाहून जबरदस्त शॉक झाली. विराज, माझ्या घरी. नव्या ओरडली आणि पटकन पळत येऊन तिने विराजला मिठी मारली. विराजने पटकन तिला बाजूला केलं आणि हॉलच्या दरवाजामध्ये उभ्या असणाऱ्या राधिकाकडे पाहिलं. तिला घाबरलेलं पाहून त्याला थोडं वाईट वाटलं, पण आता त्याच्याकडे नाईलाज होता. अगं, बसू दे त्याला. तुम्ही दोघं गप्पा मारा. मी तुमच्यासाठी काहीतरी कोल्ड ड्रिंक आणते. यमुनाबाई आनंदात बोलली. विराज, सीट. नव्याने त्याला सोफ्यावर बसवलं. आंटी, एक मिनिट. विराजने किचनमध्ये राहणाऱ्या यमुनाबाईला हाक मारली. हा. यमुनाबाईने थोडं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मला अंकल सोबत बोलायचं होतं. ते कुठे आहेत? विराजने विचारलं आणि आता नव्यासहित यमुनाबाई शॉक झाली. इकडे राधिका अजूनही मूर्तीसारखी एकाच जागेवर उभी होती. पुढे काय होतंय त्याची तिला जास्तच भीती वाटत होती. ते आतमध्ये आहेत. काय काम होतं? यमुनाबाईने जबरदस्ती हसत विचारलं. तुम्ही बोलवता का त्यांना? प्लीज, विराज बोलला. तुला बाबांशी काय काम आहे? नव्याने हसायचा प्रयत्न करत विचारलं. कारण विराज येऊन डायरेक्ट बाबांशी बोलायचं म्हणतोय हे त्या दोघींच्या पत्नी पडत नव्हतं. आंटी प्लीज. विराजने नव्याकडे दुर्लक्ष केलं. नव्याला थोडा राग आला, पण ती गप्प बसली. हो, मी बोलावते. यमुनाबाई बोलली आणि राधिकाच्या बेडरूमकडे जाऊ लागली. तर राधिका तिला तिथं दिसली. राधिका, अगं, तुझ्या बाबांना सांग. त्यांना भेटायला विराज आले आहेत. यमुनाबाई बोलली. हो, बोलावते. राधिका बोलली आणि बेडरूम मध्ये निघून गेली. तिचं काळीज आता जोरजोरात धडकत होतं. हात पाय थरथर कापत होते. बाबा, ते तुम्हाला भेटायला बाहेर कोणीतरी आलंय. राधिका कशी बशी बोलली. बाबांच्या चेहऱ्यावर एकदम आश्चर्याचे भाव उमटले. मला कसं शक्य आहे? मी तर आजच इथं आलो. तू कोणाला सांगितलं का? बाबांनी गोंधळून विचारलं. नाही. म्हणायला त्यांना पण टेन्शन आलेलं जाणवत होतं. रॉकस्टार विराज आलेत. राधिका कशी बशी बोलली. रॉकस्टार? बाबा विचारात पडले. राधिका, अगं तुझे बाबा येतायत ना?
बाहेरून यमुनाबाईचा आवाज आला. तसं बाबा उठले आणि जड पावलांनी बाहेर गेले. ते जाताच राधिका बेडवर कोसळली. आता काय होईल? तो काय आणि कसं सांगेल? तिला खूप टेन्शन आलेलं. ती पटकन उठली आणि हॉलच्या भिंतीपाठी लपून ऐकू लागली. हॅलो अंकल, मी विराज, एक सिंगर आहे. शिवाय माझ्या फॅशन वर्ल्ड कंपन्या आहे. विराजने उठून राधिकाच्या बाबांना ग्रीट करत सांगितलं. माझ्याकडे काय काम होतं? बाबांनी डायरेक्ट विचारलं. मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे, विराज बोलला आणि इकडे राधिकाचा श्वास अडकला. त्याचे शब्द जणू तिच्या हृदयावर कोरले गेले. पण इकडे विराजचे शब्द ऐकून यमुनाबाई आणि नव्याचे मात्र डोळे विस्फारले. तर बाबा गोंधळून एकदा नव्याकडे तर एकदा विराजकडे बघत होते. मला कळलं नाही. म्हणजे ती तर उमेश सोबत लग्न करणार असं मला कळलं होतं. बाबा गोंधळून बोलले आणि आता मात्र विराज शॉक झाला. व्हॉट? उमेश कोण? विराजने गडबडून विचारलं. त्याच्या मनातली चलबिचल वाढली. उमेश कोण हे तर त्याला पण माहित नव्हतं. उमेश माझा बॉयफ्रेंड. ते आपण भेटलो होतो तेव्हा तू पाहिलं होतं ना त्याला. तेव्हापासून आम्ही एकमेकांना डेट करत होतो. आता लग्न करणार आहे. विराज, तू खूप लेट केला. पण नव्या शॉकमध्येच बडबड करत होती. तेवढ्यात विराजने तिला मध्येच थांबवलं. हे नव्या, कॉंग्रॅच्युलेशन, इट्स ए ग्रेट न्यूज. विराज एकदम आनंदी होऊन बोलला आणि आता तिथले सगळेच गोंधळून त्याच्याकडे बघू लागले. अंकल, मी राधिकासाठी इथं आलोय. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. प्लीज तुम्ही आमचं लग्न लावून देऊ शकता का? सॉरी, मी असा एकटाच आलोय. पण तुम्ही होकार दिला की लगेच मी माझ्या फॅमिलीला घेऊन येईल. विराज शांतपणे बोलला आणि त्याने सगळ्यांकडे पाहिलं. बाबा शॉकमध्ये होते. यमुनाबाई डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती आणि नव्या, तिचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव स्पष्ट दिसत होते. काय? तू काय बोलला? राधिका, नव्याने थोडं रागात विचारलं. हो, मला राधिकाशी लग्न करायचं आहे. इथं मी स्पेशली तिचाच हात मागायला आलोय. विराज पुन्हा बोलला आणि यावेळी नव्याच्या चेहऱ्यावर राग, जेलसी गोंधळ, आश्चर्य सगळेच भाव एकसाथ दिसू लागले. अंकल, बोला ना, तुम्ही तयार आहात का? सगळे शांत आहेत बघून विराज आता टेन्शनमध्ये आला. हो, म्हणजे तिला विचारावं लागेल. ती हो बोलली की आम्ही पण तयार आहोत. बाबा भानावर येत बोलले. बरं, ठीक आहे. यावर माझा नंबर आहे. उद्या मला कळवा. मी माझ्या फॅमिलीला घेऊन येईन. विराजने उठून त्यांच्या हातात त्याचं कार्ड ठेवलं. हो, मी कळवतो. बाबा पण उठत बोलले. ओके, बाय. विराज हसत बोलला आणि दरवाजाकडे गेला. पण मध्येच थांबून त्याने पाठीमागे हॉलच्या दरवाजाकडे पाहिलं. त्याला राधिकाला पाहायचं होतं, पण ती नव्हती. त्याची निराशा झाली. त्याने पुन्हा बाबांकडे पाहिलं. ते त्यालाच बघत होते. अंकल, माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे. तुम्ही होकार दिला तर आयुष्यभर तिला खूप आनंदात ठेवेन. आय प्रॉमिस, तो मनापासून बोलला आणि बाहेर पडला. पण त्याचे शेवटचे शब्द ऐकून मात्र राधिकाने गच्च डोळे मिटून घेतले. आज ती पहिल्यांदा कोणाकडून तरी तिच्यासाठी प्रेम हा शब्द ऐकत होती. तिचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले. श्वास कोंडला गेला. तसं ती लगेच तिच्या रूममध्ये पळत गेली. इकडे नव्या आणि यमुनाबाईचं माहीत नाही, पण बाबांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान झळकलं होतं. ते लगेच बेडरूममध्ये गेले. समोर राधिका खिडकीतून बाहेर बघत होती. राधिका बाळा, त्यांनी हाक मारली. तसं तिने उलट्या हाताने डोळे पुसले आणि मागे वळली. काय बाबा? राधिका. विराज, ओळखते का त्याला? बाबांनी विचारलं. हो, म्हणजे मी त्यांच्या कंपनीसाठी डिझाईन तयार केले होते. राधिका बोलली. खूपच चांगला वाटला. जे बोलला ते अगदी मनापासून बोलला असं वाटलं. तुझं पण प्रेम आहे का? बाबांनी विचारलं आणि राधिका कचाट्यात सापडली. नाही बाबा, मी अशा सेलिब्रिटी लोकांवर विश्वास ठेवत नाही. राधिका नजर चोरत बोलली. खरंच? बाबांनी
अविश्वासाने विचारलं. हो बाबा, मला त्याच्या लाईफमध्ये जाण्यात काहीच इंटरेस्ट नाही. बाबा, आपण उद्या जातो इथून आणि हे फायनल आहे. मला आता आणखी काही विचारू नका. राधिका बोलली. बरं ठीक आहे. बाबा विचार करत बोलले. मी फ्रेश होते. राधिका बोलली आणि वॉशरूम मध्ये पळाली. कारण तिला आता तिच्या नशिबावर रडायला येत होतं. जे तिला आयुष्यात हवं होतं ते स्वतःहून समोर येऊन सुद्धा ते तिला घेता येत नव्हतं. यासारखी लाचारी आणखी काय असेल. इकडे ती जाताच बाबा विचारात पडले. राधिका आता जे बोलली ते त्यांना पटलं नव्हतं. कुठेतरी काहीतरी चुकीचं होतंय हे त्यांना जाणवत होतं. आणि आता त्यांना बाहेर काढायला तिने एवढे पैसे कुठून आणले हा प्रश्न पण त्यांच्या मनात पुन्हा घर करू लागला होता. आणि त्याच वेळी विराजचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला. आता आता त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे जणू उत्तर मिळालं. फक्त काय आणि कसं झालं असेल हे मात्र कळलं नाही. तरीही त्यांनी मनातच काहीतरी विचार केला आणि खिशातून विराजने दिलेले कार्ड काढलं. बाबांनी विराजला फोन केला आणि काहीतरी बोलून त्यांनी कॉल कट केला. आता त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. जे जाऊन पुन्हा बेडवर बसले. राधिका अजूनही बाहेर आलेली नव्हती. बाबांना तिचा काळजी वाटत होती. ते तिला हाक मारणार तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला गेला आणि राधिका बाहेर पडली. बाबांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच अंदाज घेतला की ती खूप रडली असणार. तिचा चेहरा थोडा लालसर दिसत होता. त्यांना वाईट वाटलं. ते काही बोलणार तेवढ्यात राधिका बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बाहेरून नव्याचा आवाज आला. राधिकाने सुस्कारा सोडला आणि बाहेर आली. नवव्या हॉलमध्ये इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होती. यमुनाबाई सोफ्यावर विचारमग्न बसली होती. काय आहे? राधिकाने त्या दोघींकडे पाहून विचारलं. तसं नवव्या एका जागी उभी राहिली. राधिका, हे काय होतं? तो विराज आता काय बोलून गेला? नव्याने रागात विचारलं. मला नाही माहीत, राधिकाने उत्तर दिलं. तो तुला लग्नासाठी मागणी घालून गेला. राधिका, तुला मागणी घातली त्याने? का घातली? तू काय केलं आहेस? नव्याने जवळ येऊन विचारलं. मला काय माहीत त्याने का मागणी घातली? राधिकाने पुन्हा बेफिकीरपणे उत्तर दिलं आणि आता मात्र नव्याचा राग वाढला. तू नक्कीच काहीतरी चुकीचं केलं आहेस. हे आता पक्क झालं आहे. बोल, तुझ्या तोंडाने काय केलंस त्या विराज सोबत? त्याला ब्लॅकमेल करतेस ना लग्नासाठी? नव्याने विचारलं आणि राधिका शॉक झाली. ब्लॅकमेल? दीदी, वेडी आहेस का? मी त्याला का ब्लॅकमेल करेन? राधिकाने वैतागून विचारलं. बाबांना सोडवायला एवढे पैसे त्यानेच दिले ना तुला? नव्या. हो, त्यानेच दिले. राधिका हाताची घडी घालून ठामपणे बोलली आणि तिचं बोलणं ऐकून यमुनाबाई शॉक झाली. काय केलंस तू असं की तो तुझ्यावर एवढा मेहरबान झाला? डोंट टेल मी दॅट की तो तुझ्या प्रेमात पडला आणि म्हणून त्याने एवढे पैसे दिले आणि आता लग्नासाठी पण विचारतोय. कारण मला माहिती आहे तू नक्कीच त्याला कोणत्या तरी गोष्टीवरून ब्लॅकमेल करत आहेस. नव्या तावातावात बोलली. मला गरज नाही वाटत की मी तुला सगळं सांगावं. तसंही ही माझी पर्सनल मॅटर आहे. तू इंटरफेअर नको करू. मी तुला तुझ्या उमेशबद्दल काही विचारलं आहे का? नाही ना? मग तू पण मला काही विचारू नको. राधिका बोलली आणि आतमध्ये जायला वळली. त्याच वेळी नव्याने तिचा हात पकडून तिला तिथेच थांबवलं. राधिका, खरं खरं सांग, काय केलं आहेस? तू त्याला काही देऊन त्याचा फायदा तर घेतला नाहीस आणि आता ते व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करते. नव्याने डोळे रोखून विचारलं आणि राधिका जबरदस्त वैतागली. तिने पटकन तिचा हात झटकला. तू आणि तुझे विचार दोन्ही थर्ड क्लास. राधिका जबरदस्त रागात बोलली. तिच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होतं. तिची स्वतःची बहीण तिच्याबद्दल असा काही विचार करत असेल याचं तिला आश्चर्य वाटत होतं. मग काय केलं ते नक्की सांग. नाहीतर तुझ्या या अशा रूपावर भाळणारा तो वेडा नाहीये. त्याच्या आसपास रोज हजारो मुली वावरतात, तेही एकापेक्षा एक सुंदर.
नव्या बोलली. यमुनाबाई शांतपणे दोघींचं बोलणं ऐकत होती. नाही म्हणायला नव्याचं बोलणं तिला पटत नव्हतं, पण राधिका व्यवस्थित उत्तर देत नव्हती, म्हणून ती शांत बसली होती. सांगते, ऐक. मी ना त्याला 2 मुले दिली, त्याच्या रक्ताची, आणि त्याच्या बदल्यात त्याने मला भरमसाठ पैसे दिले. राधिका वैतागून तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलली, आणि आता मात्र नव्या आणि यमुनाबाई गोंधळून तिच्याकडे बघू लागल्या. काय काय बोलली तू? तू मुलं दिली त्याला, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? यमुनाबाईने आता रागात उठून विचारलं. आई, काळजी करू नको. मी देहविक्री वगैरे काही केलं नाहीये. मी फक्त सरोगट मदर बनले त्याच्या बीबीची. कारण बाबांना सोडवायचं होतं. तुम्ही दोघी तर प्रयत्न करत नव्हत्या. आणि मला कोणी एवढे पैसे द्यायला मी नव्या इतकी सुंदर नाही. म्हणून मग मी ही केलं. या व्यतिरिक्त आणखी काही सांगू शकत नाही. राधिकाचे डोळे आता पाणावले होते, आणि तिचं बोलणं ऐकून यमुनाबाई सोफ्यावर कोसळली होती. नवव्याला तर पुढे काय बोलायचं ते सुचत नव्हतं, आणि हॉलच्या बाजूला उभे असलेले बाबा शांतपणे सगळं ऐकत होते. कदाचित त्यांना याची कल्पना होती. ते शांतपणे हळूहळू पावले टाकत त्यांच्या रूममध्ये निघून गेले. झालं का समाधान, की आणखी काही विचारायचं आहे? राधिकाने रडक्या आवाजात विचारलं, आणि तोंडावर हात ठेवून ती वॉशरूम मध्ये पळाली. राधिका आज बरीच रडली होती. आज एका वर्षापासूनचं दुःख बाहेर पडलं होतं, त्यामुळे तिला थोडं हलकं वाटत होतं. कदाचित तिचं आयुष्यभराचं दुःख एकसाथ बाहेर पडत होतं, तिच्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्यासाठी. फ्रेश होऊन ती बाहेर आली तर बाबा तिचीच वाट बघत होते. राधिका, त्यांनी हाक मारली. हा बाबा. राधिकाने त्याच्या समोर बसत उत्तर दिलं. तू हे सगळं फक्त माझ्यासाठी केलं? बाबांनी विचारलं. राधिकाने मान खाली घातली. बाबांनी उठून तिच्या डोक्यावर हात ठेवला. लहानपणापासून तुझ्यात आणि नव्यामध्ये सगळे तुलना करायचे. नकळत तुला लोक तिच्याशी तुलना करून कमी लेखायचे, आणि तरीही मी गप्प बसायचो. पण आता कळतंय की खरा हिरा कोण आहे. खरंच तुझ्यासारखी मुलगी मिळायला नशीब लागतं. कदाचित मागच्या जन्मी मी काही पुण्य केलं असेल, म्हणून तू मुलगी म्हणून मला मिळाली. बाबा रडत बोलले. बाबा, बस झालं. आता जेवून झोपा. इथं काही राहिलं असेल तर ते बघा, कारण उद्या आपण इथून जातोय. कदाचित कधीही न येण्यासाठी. राधिका आवंड गिळत बोलली. राधिका बाळा, एक सांगू? बाबा. हा राधिका. सुख समोरून चालून येतंय. विराज खूप चांगले आहेत. लग्न कर त्यांच्याशी. बाबा बोलले, आणि त्याच वेळी नाही बाबा. दरवाजामधून नव्याचा आवाज आला. दोघांनी तिकडे पाहिलं. नव्या आतमध्ये आली आणि राधिकाच्या शेजारी बसली. राधिका, तू जे केलं ते खरंच एक मुलगी म्हणून मी पण करू शकत नाही. पण आता तू जो निर्णय घेतला आहे इथून जाण्याचा, तो योग्यच आहे. मला नाही माहीत विराजने हे असं का केलं. कदाचित ईशानी त्याची गर्लफ्रेंड, तिला आई व्हायचं नसेल म्हणून केलं असेल. पण आता जर तो तुझ्याशी बोलतोय की लग्न कर, तर ते फक्त त्या बेबींना सांभाळायला बोलवतोय. तसंही त्याचं आणि ईशानीचं रिलेशन आहे. मी स्वतः पाहिलं आहे. आता तुझ्याशी लग्न करून ते लोक फक्त तुला आया बनवून ठेवतील. नव्या बोलली. नव्या, काय बोलते तू? त्याचं प्रेम आहे असं तो बोलून गेला ना. मग बाबांना थोडा राग आला. बाबा, तुम्हाला आमच्या फील्डबद्दल काहीच माहिती नाही. हे सेलिब्रिटी लोक फक्त फायदा बघतात. आणि विराज तर रॉक स्टार आहे. त्यात तो दिसायला पण चांगला आहे. राधिकाला तो फक्त आया बनवून ठेवेल, आणि मग ईशानी सोबत फिरत बसेल. नव्या, तू. बाबा काही बोलणार तेवढ्यात यमुनाबाई तिथं आली. नव्या, तुझा तुझ्या रूममध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राधिका स्वतः घेईल. यमुनाबाई थोडं दम देत बोलली. नव्या थोडं रागात बाहेर पडली. राधिका, व्यवस्थित विचार करून निर्णय घे. तुझा जो निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल. यमुनाबाई बोलली आणि बाहेर आली. तर नव्या रागात ये झऱ्या घालत होती. आई, हे तू तिला काय बोलून आली? अगं, तिला जाऊ दे इथून.
त्या विराज नव्या आणखी काही बोलणार तेवढ्यात तिच्या गालावर यमुनाबाईची जोराची चपराक बसली. आई नव्याने गालावर हात ठेवून अविश्वासाने यमुनाबाईकडे पाहिलं. यमुनाबाई जबरदस्त रागात होती. अगं लहान बहीण आहे तुझी. तिने जे केलं ना ते तर कोणी विचार पण करू शकत नाही. तिने आयुष्यातला किती मोठा त्याग केलाय आणि तू तू काही मदत तर केली नाहीस. उलट तिने जे केलं ते चुकीचं ठरवून आता तिला इथून जायला सांगत आहेस. नव्या कसला हा विचित्रपणा. यमुनाबाईने रागात विचारलं. आणि आता नव्याचे डोळे आग ओकू लागले. मग काय तुम्ही तिचं त्या विराज सोबत लग्न लावून देणार आहात का? नव्याने रागात विचारलं. लग्न झालं तर बरंच आहे ना. तसंही तो बोलत होता की त्याचा प्रेम आहे. यमुनाबाई नाही आई. तिचं त्याच्याशी लग्न नाही होऊ शकत. तसं झालं तर मी कमी लेखली जाईल. मग माझ्या इतकं सुंदर असण्याचा काय फायदा? नव्या रागात बोलली आणि यमुनाबाईने डोक्याला हात लावला. नव्या काय बोलते? अगं तुला का कोणी कमी लेखेल? यमुनाबाई लहानपणापासून मला कायम तिच्यापेक्षा बेटर मिळालं आहे आणि आता जर विराज सोबत तिचं लग्न झालं तर तिला माझ्यापेक्षा बेटर मिळेल. मला नाही चालणार हे. नव्या बोलली आणि यमुनाबाई शॉक झाली. नव्या अगं तुझी बहीण आहे ती. तिचं चांगलं झालं तर तुला आनंद व्हायला हवा. यमुनाबाई तिला समजावत बोलली. आई तुम्ही लोकांनीच लहानपणापासून सवय करून दिली. कायम तिच्यासोबत तुलना करायची. तूच बोलायची की मला कायम बेटर मिळेल. मग आता मला तिच्यासाठी चांगलं कसं वाटेल? नव्या बोलली आणि यमुनाबाईच्या चेहऱ्यावर मिश्र भाव उमटले. खरंच होतं. लहानपणापासून जे तिच्या आई वडिलांनी केलं त्याचाच इफेक्ट आता तिच्या वागण्यात जाणवत होता. पण आता नव्याला समजावणं गरजेचं होतं. यमुनाबाई डोक्याला हात लावून तशीच सोफ्यावर बसली. रात्री राधिकाच्या मनात विचारांची गर्दी झालेली. दोन्ही बेबीचे चेहरे समोर येत होते. आज दुसरा दिवस होता. तिने त्यांना साधं पाहिलं पण नव्हतं. त्यामुळे तिला तिचा जीव जातोय की काय असं वाटत होतं. एखाद्या गोष्टीची नशा आल्यावर ती गोष्ट जेव्हा मिळत नाही तेव्हा जी तडफड होते तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त तडफड तिची होत होती. 2 रात्री झोप मिळाली नाही. त्यामुळे तिचे डोळे आणि डोकं दोन्ही दुखत होतं. तिला आता काही सुधरत नव्हतं. म्हणून तिने मेडिकलमधून आणलेली एक झोपेची गोळी घेतली आणि डोळे झाकून पडली. वाट तुम्हाला पण यायचं आहे. विराजने घड्याळ हातात घातलं. बेडवर खेळणाऱ्या दोघांकडे बघत विचारलं. तसं ते दोघं त्याच्याकडे बघून हसू लागले. नो बेबीज, मी तुमच्या मम्माला उचलून आणणार आहे. यू नो याला किडनॅप म्हणतात. जे खूप चुकीचं आहे. पण तुमचे डॅडी आज ही चूक करणार आहे. फक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. विराज त्या दोघांना डोळा मारत त्यांच्या जवळ बसला. किती बडबड करतोस रे? त्यांना कळतं तरी का? ईशानीने वैतागून विचारलं. येस, मी बोललेलं त्यांना सगळं कळतं. स्पेशली त्यांच्या मम्माचं नाव काढलं की त्यांना लगेच कळतं. विराजला त्या दोघांना कुरवाळत बोलला. हो, ती गेल्यापासून दोघे थोडं शांत शांत वाटत आहेत. सारखं दरवाजाकडे बघतात. कदाचित तिची वाट बघतात. ईशानी नाराज होत बोलली. क्षणभर विराज पण भावनिक झाला. त्याने लगेच त्या दोघांना उचलून जवळ घेतलं. हे माय लिटल बेबी, मम्मा आणि डॅडी दोघे लवकरच एकत्र असतील आणि मग आपल्या या पॅलेसमध्ये फक्त हॅपीनेस असेल. आय प्रॉमिस. विराज त्या दोघांना किस करत बोलला. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, लवकरच विराज राधिकाला आणायला जाणार आहे. तर राधिका तिच्यासोबत येईल का? विराज राधिका आणि त्यांची मुले एकत्र येईल का? बघूया पुढील आणि अंतिम भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.